एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ही एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे वैकल्पिक विषयांच्या आन्सर रायटिंगसाठी आणि भूगोल वैकल्पिक विषयाचे रोज आपण एक प्रश्न या ठिकाणी पोस्ट करतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डेली आन्सर रायटिंगचा आमचा टेलिग्राम चॅनल आहे. तिथे मी सकाळी 7 वाजता क्वेश्चन टाकत असतो आणि सायंकाळी त्यावर आपण डिस्कशन घेत असतो. तसाच आज चौथा दिवस आहे. चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे, ज्यामध्ये विचारलेला आहे डिस्कस इन डिटेल द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. Also highlight the role of seismic waves in understanding the structure of interior of Earth. Fine. पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेवर विस्तृत चर्चा करा. पृथ्वीची अंतर्गत संरचना समजून घेण्यामध्ये भूकंप लहरींची भूमिका स्पष्ट करा. राईट. तर तुम्हाला एकदम स्टॅटिक क्वेश्चन दिलेला आहे. बेसिक क्वेश्चन आहे. तुमचं जीएसचं जरी नॉलेज तुम्ही याच्यामध्ये यूज केलं तरीही बऱ्यापैकी उत्तर लिहिता येतं. ऑप्शनच्या लेवलचं उत्तर डिफायनेटली नाही असणार, पण एक रफ स्ट्रक्चर तुम्हाला तुमच्या आन्सरचं व्यवस्थित करता येतं. आता हे जे प्रश्न आहेत एकदम स्टॅटिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, त्याबद्दल काही मुद्दे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. या ठिकाणी जी एक्सपेक्टेशन आहे, एक्सपेक्टेशन इज व्हेरी हाय. अपेक्षा काय असेल पेपर चेक करणाऱ्याची? अपेक्षा ही असेल की मुद्देसूद फॅक्ट अँड फिगर सोबत तुम्ही पूर्ण प्रश्नाचं उत्तर लिहिलं असावं. त्यामध्ये डायग्राम्स असाव्या, त्यामध्ये नंबर्स असावे, त्या प्रश्नाचं स्ट्रक्चर चांगलं असावं, सो ऑन अँड सो फोर्थ. राईट. सो ही एक्सपेक्टेशन जी आहे का बरं या ठिकाणी? कारण की स्टॅटिक क्वेश्चन आहे, रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे, असा मुद्दा आहे जो एनिवे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मग या प्रश्नांमध्ये मार्क्स मिळवणं हे थोडं अवघड जातं. राईट. हा जो प्रश्न आहे, आय एम एक्सपेक्टिंग, समजा असा प्रश्न विचारला गेला तर 20 मार्क्ससाठी वगैरे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे की तुम्ही प्रश्नात दिलेले जितकेही पार्ट्स आहेत ते इन डिटेल प्रेझेंट करा, आकृत्यांसह प्रेझेंट करा. आकडेवारी जी असेल त्याच्यासोबत तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे या ठिकाणी प्रेझेंट करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिणं अवघड आहे. येईल सगळ्यांना, काहीतरी आपण पेजेस या ठिकाणी फिल करू शकतो, पण इज इट प्रिसाइज? ठीक आहे, तुमचं उत्तर खूप प्रिसाइज आहे का, नेमकं आहे का? तर मग त्या ठिकाणी तुम्हाला मार्क पडतील किंवा नाही पडणार हे ठरवलं जाईल. क्लिअर. बघूया काय काय उत्तरामध्ये अपेक्षित आहे. आता इंट्रोडक्शन थोडंसं डिफिकल्ट आहे या प्रश्नाचं, कारण की खूप ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. डिफाईन करायचं काही नाहीये. फॅक्ट तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी काहीच मेन्शन करू शकत नाही. तर मग मी एक थोडंसं इंटरेस्टिंग टर्न घेतोय आणि काहीतरी एक असा मुद्दा मांडतोय जो की थोडा लिटरेचर वाला मुद्दा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, किंवा जे काही लिटरेचर बेस्ड इंट्रोडक्शन असतात, जे समजा एखादं मराठी वाङ्मयाचं तुम्ही इंट्रोडक्शन करत आहात किंवा इतिहास विषयाचं इंट्रोडक्शन करत आहात, तर तशा प्रकारचं एक इंट्रोडक्शन मी या ठिकाणी करायचा प्रयत्न केला. मी काय म्हणतोय की पृथ्वीची अंतर्गत संरचना हे गुड आहे. राईट. कारण त्या संदर्भात आपल्या समोर प्रत्यक्ष प्रमाण नाहीत. काही अप्रत्यक्ष स्रोतांद्वारे आपल्याला त्याची माहिती मिळते आणि ती खालीलप्रमाणे. ठीक आहे. तर मी एक थोडंसं लिटरेचर टाईप इंट्रोडक्शन या ठिकाणी केलं. असं इंट्रोडक्शन सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे. गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळेस डिफाईनच करा किंवा प्रत्येक वेळेस फॅक्टच प्रेझेंट करा. काही असंही तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलात, कारण की या ठिकाणी तुम्ही फॅक्ट किंवा कुठलाच दुसरा एक मुद्दा लिहू शकत नाहीये. राईट. मग त्या ठिकाणी तुम्ही हा एक चान्स घेऊ शकता. इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं की प्रत्यक्ष स्रोत आपल्याजवळ नाहीत आणि अप्रत्यक्ष स्रोतांद्वारे आपल्याला सर्व माहिती मिळालेली आहे. मग बॉडीचे अगेन 2 पार्ट आहे. पृथ्वीची अंतर्गत संरचना सांगायची आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये ज्या सिस्मिक वेव्स आहेत किंवा भूकंप लहरी आहे, भूकंप लहरींची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायची आहे. हा सगळ्याच्या सगळा डेटा ऑलरेडी तुमच्या नोट्समध्ये आहे. राईट. क्लासरूम नोट्स घ्या किंवा हँडआउट ज्या काही दिलेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये कम्प्लिटली हे मटेरियल अवेलेबल आहे. नवीन पॉईंट याच्यामध्ये मी काहीही ऍड करत नाहीये. फक्त काय काय उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहे, तुमच्या नोट्स मधले कोणते पॉईंट्स या ठिकाणी तुम्ही मांडले पाहिजे ते मी तुम्हाला सांगतोय. सो सगळ्यात पहिले जेव्हा आपण पृथ्वीची अंतर्गत संरचना म्हणतोय तर स्पष्ट करायला लागेल की विविध प्रकारे ही अंतर्गत संरचना मांडली जाऊ शकते. जर तुम्ही नोट्स बघितले असेल तर नोट्समध्ये खूप सारे मी प्रकार सांगितले की एडवर्ड सुएझने कशा प्रकारे एक रासायनिक संरचना सांगितली, एक सामान्य संरचना, पॅरिस्फियर, बॅरिस्फियर असे काही शब्द आपण त्यामध्ये वापरले. वॅन डेर ग्रॅक्ट, ठीक आहे, म्हणून एक जर्मन शास्त्रज्ञ होता, त्यांनी आपल्या समोर काही संरचना स्पष्ट केली. तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बरेचसे मॉडेल आहेत जेव्हा पृथ्वीची संरचना आपण स्पष्ट करतोय. पण मग प्रश्न येतो की कोणतं मॉडेल या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. तर लक्षात घ्या, परीक्षेमध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते मांडणं अपेक्षित असतं. 10-12 थिअरीज असेल, 10-12 थिअरीज तुम्हाला नाही मांडायचे. आणि मी क्लासमध्ये शिकवताना सुद्धा सांगितलं की बघा, मोजके मॉडेल्स जर तुम्हाला लक्षात ठेवायचे झाले तर एक रासायनिक संरचना जी आहे एडवर्ड सुएझने दिलेली, कारण की हे खूप प्रचलित संरचना आहे
आणि या ठिकाणी तुम्ही एक मुद्दा आणखी सांगू शकता की कशा प्रकारे जर आपण काही 50 वर्ष आधीच्या थिअरीज बघितल्या, त्या थिअरीज मध्ये ही एडवर्ड सुएझची जी काही पृथ्वीची रासायनिक संरचना आहे, ज्यामध्ये एडवर्ड सुएझ म्हणतात की पृथ्वी कशी बनलेली आहे, पृथ्वी बनलेली आहे सियाल, सीमा आणि निफेची, राईट. 3 लेयर्स एडवर्ड सुएझने सांगितल्या. सर्वात वरचा जो थर आहे तो सियालचा थर आहे, त्याखाली सीमाचा थर आहे आणि त्या सर्वात खाली निफेचा थर आहे, राईट. सो ही पूर्ण संरचना तुम्ही सांगा, एडवर्ड सुएझची संरचना. त्यानंतर या ठिकाणी स्पष्ट करा की 50 वर्षापूर्व ही संरचना प्रस्तुत केली गेली होती. सोबतच अनेक सिद्धांत या संरचनेवर आधारित आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण एक कॉन्टिनेंटल ड्रिफ्टवर प्रश्न करणार आहोत. अल्फ्रेड वेगनरची जी काही भूखंड अपवहन किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची थिअरी आहे, त्या थिअरी बद्दल आपण बोलणार आहोत. आणि मग ती थिअरी डिस्कस करत असताना कुठेतरी आपण एडवर्ड सुएझची जी काही आयडिया आहे पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेची ती बॉरो करू. त्यावर बेस्ड कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची थिअरी असेल. ऑफकोर्स ती नंतर चुकीची ठरते, पण अशा प्रकारे तुम्हाला काय काय या ठिकाणी मेन्शन करायचं ते लक्षात घ्या. नुसती मी थिअरी नाही लिहिली, मी नुसतं हे नाही सांगितलं की एडवर्ड सुएझचं काय मत होतं, मी हे पण सांगितलं की एडवर्ड सुएझचा जो सिद्धांत आहे किंवा एडवर्ड सुएझचं जे मत आहे ते त्यावेळेस ग्राह्य केलं गेलं आणि त्यावर अनेक सिद्धांत जसे की भूखंड अपवहन सिद्धांत वगैरे आधारित होते, किंवा भूखंड अपवहन सिद्धांताने पृथ्वीची संरचना सांगताना एडवर्ड सुएझच्या मताचा आधार घेतला. क्लिअर. तर अशा प्रकारे इंटरलिंकेजेस मी टॉपिक्स मध्ये या ठिकाणी क्रिएट करतोय. फर्दर मला या ठिकाणी हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे, जरीही इंटरेस्टिंग असती किंवा बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी याचा वापर केला असला तरीही ही जी संकल्पना आहे ही आता ऑब्सोलेट आहे किंवा ही संकल्पना कालबाह्य आहे. आज आपल्या समोर जे टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस झालेला आहे त्या टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस मधून आपण पृथ्वीची अंतर्गत संरचना समजून घेतली आणि त्यामध्ये कुठेही आपल्याला एडवर्ड सुएझने जी संरचना सांगितली तशा प्रकारची संरचना आढळत नाही. हे सुद्धा इथे स्पष्ट करता आलं पाहिजे. त्यानंतर सामान्य संरचना तुम्ही स्पष्ट करा. सामान्य संरचनेमध्ये भूकवच असेल, गाभा असेल, प्रावरण असेल इत्यादींची तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यामध्ये दुर्बल आवरणाचा भाग कोणता, बाह्य गाभा काय असेल, आंतरिक गाभा काय असेल, ऊर्ध्व प्रावरण, निम्न प्रावरण, ऊर्ध्व भूकवच, निम्न भूकवच, अशा प्रकारे जितके डिटेल तुम्ही मेन्शन करू शकता त्या सर्वच्या सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी मेन्शन करणे अपेक्षित आहे. पृथ्वीच्या अंतरंगाची भौतिक स्थिती विचारली आहे का? पुढचा पॉइंट मी इथे काय लिहिलंय, पृथ्वीच्या अंतरंगाची भौतिक स्थिती विचारली आहे का? डायरेक्टली विचारलेली नाहीये, पण ज्या वेळेस पृथ्वीच्या अंतरंगाची चर्चा होईल पृथ्वीच्या आतील भौतिक स्थिती जी आहे त्याची सुद्धा चर्चा केली जाईल. तुम्हाला हे सांगायला लागेल की पृथ्वीच्या अंतर्गत भागांमध्ये तापमानामध्ये बदल कसा होईल, जो दाब आहे, आणि स्पेसिफिकली मोस्ट इम्पॉर्टंट पृथ्वीच्या अंतर्गत भागातील घनता कशी बदलत जाईल. क्लिअर. सो हे सगळे मुद्दे सांगितलेत तुम्ही पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल किंवा अंतर्गत संरचनेबद्दल. आकृत्या, सुबक आकृत्या काढा. आकृती कुठे काढायची, जर तुम्हाला हा डाऊट असेल की जो काही आपला पेपर असेल पेपरमध्ये आकृत्या, आलेख नेमके कुठे काढायचे, एकतर पेपर कसा असेल तो समजून घ्या. असा एक B5 साईजचा पेपर असतो. जरी आपण A4 वापरत असलो तशा प्रकारचा एक B4 साईजचा पेपर असेल. इथे UPSCचा एक होलोग्राम असतो, राईट. आणि समजा या ठिकाणी प्रश्न आहे, इथे हा प्रश्न आहे, तर या मार्जिन मध्ये काही लिहायचं नाही, या मार्जिन मध्ये काहीही लिहायचं नाही. तिथे तशा प्रकारची इन्स्ट्रक्शन असतेच. तुम्हाला आम्ही वेळोवेळी ज्या आन्सर शीट्स दाखवतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सापडेल. सो आकृती काढत असताना कधीही मधोमध आकृती काढू नका. फाईन. आकृती ही कोणत्या तरी एका बाजूस काढावी. प्रेफर करा की एकाच बाजूला आकृती काढत आहात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही मधोमध आकृती काढला, समजा तुम्ही इथे कुठेतरी मधात आकृती काढली, तुमची जागा जी आहे जागा खूप जास्त व्यापते, कारण तुम्ही उत्तराचा भाग इथे लिहू शकत नाही, इथे लिहू शकत नाही. क्लिअर. तर म्हणून आकृती काढत असताना नेहमी लक्षात घ्या, कोणताही विषय असो, GS असो किंवा ऑप्शनल असो, त्यामध्ये आकृती एका बाजूसच काढावी. तुम्ही तुमची बाजू फिक्स करा आणि थ्रू आउट पेपर आकृती एकाच बाजूला असली पाहिजे. तुम्ही दोन्ही बाजूला आकृत्या पसरवत बसू नका. क्लिअर. आकृत्यांची नीट लेबलिंग पण असली पाहिजे. समजा तुम्ही या ठिकाणी आकृती काढत आहात तर इथे तुम्हाला लेबलिंग करायला सुद्धा एक व्यवस्थित स्पेस मिळतो. जर तुम्ही मधात आकृती काढली तर तुम्हाला तितक्या चांगल्याने लेबलिंग करता येणार नाही. पण त्यापेक्षाही एक महत्वाचा मुद्दा हाच आहे या ठिकाणी आकृतीचा, की तुमची उत्तराची जागा संपता कामा नये. राईट. आकृत्या किती असल्या पाहिजे बघा, या पर्टिक्युलर पार्ट मध्ये 3 किंवा 4 आकृत्या तुमच्या येतील. ऍटलीस्ट 3 आकृत्या तरी आल्या पाहिजे. एडवर्ड सुएझची एक आकृती असेल, जनरल स्ट्रक्चर जे आहे त्याची एक आकृती असेल, बाकी जी घनता किंवा दाब आहे त्या संदर्भात जर तुम्हाला ती आकृती काढायची असेल तर ती काढू शकता, नाही काढलात तरीही चालेल.
त्यानंतर भूकंप लहरी व अंतर्गत संरचना हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. हा एक मेजर पार्ट आहे क्वेश्चनचा. आता 2 पार्ट क्वेश्चनचे आहे, राईट. इंटरनल स्ट्रक्चर विचारलेलं आहे आणि सिस्मिक वेव्स विचारलेला आहे. मग प्रश्न येतो की कितीला किती वेटेज द्यायचं, राईट. तर जनरली मी कंटेंट जर बघितला तर असं नाहीये की कुठे जास्त कंटेंट आहे किंवा कुठे कमी कंटेंट आहे. दोन्ही साईडला कंटेंट जो आहे तो जवळजवळ सारखा आहे. तर ऑलमोस्ट मी या ठिकाणी 50-50% वेटेज जे आहे दोन्ही पार्टला देईल. 60-40 करू शकता किंवा 40-60 करू शकता. 70-30 करू नका, राईट. कोणत्या एका भागाला जास्त महत्व देऊ नका किंवा दुसऱ्याला कमी महत्व देऊ नका. दोनही पार्ट्सला सारखं महत्व किंवा जवळजवळ सारखं महत्व या ठिकाणी देता आलं पाहिजे. हा जो आपण एक आलेख बघतो, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये विविध लहरी ज्या प्रकारे संचारत जातात, त्यांमध्ये जे काही बदल होत जातात, त्या सगळ्या बदलांची चर्चा आपण या संपूर्ण आलेखाच्या माध्यमातून केलेली आहे. जी तुम्हाला 4 किंवा 5 ऑब्झर्वेशन सांगितली की सुरुवातीला कशा प्रकारे लहरींना वेग प्राप्त होतो, राईट. त्यानंतर अचानकपणे लहरी गायब होतात, मग पुन्हा लहरी आपल्याला आढळतात, त्यानंतर अचानकपणे काहीतरी चेंजेस होतात. सो ही सगळी जी काही डिटेल आपण क्लासमध्ये डिस्कस केलेली आहे, ही सर्वच्या सर्व डिटेल तुम्हाला प्रत्येक टप्प्यातली या ठिकाणी सांगायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते टप्पे सांगत आहात त्यावरूनच मग तुम्ही हे पण सांगत आहात की कशा प्रकारे पृथ्वीची अंतर्गत संरचना आपल्याला आढळते, राईट. तर या पूर्ण डायग्रामला एक्सप्लेन करा. ही पूर्ण डायग्राम एक्सप्लेन झाली त्यानंतर आणखी काही महत्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी अपेक्षित आहे की मांडले पाहिजे. आपण पी आणि एस लहरी यांचे जे काही गुणधर्म आहे ते गुणधर्म सांगितले होते. सोबतच ओल्डहम शास्त्रज्ञ जो आहे त्याने सुरुवात केली होती की कशा प्रकारे या सर्वच्या सर्व लहरी आहे त्या आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत रचनेबद्दल माहिती देतात. तर ओल्डहमचं नाव तुमच्या उत्तरामध्ये निश्चितच आलं पाहिजे. त्यानंतर आपण चर्चा करू पी एस लहरी, PGSG लहरी आणि P*S* लहरी आणि कशा प्रकारे यांची गती आहे आणि कोणकोणत्या भागातनं या लहरी आढळतात. बाह्य स्तर असेल, मध्य स्तर असेल, निम्न स्तर असेल. PG ज्याला आपण ग्रॅनिटिक थर म्हटलं होतं, P*S* किंवा PBSB लहरी यांना म्हटलं जातं. तर ग्रॅनिटिक थराच्या खालचा जो बसाल्टिक थर आहे त्यामधनं जाणाऱ्या लहरींची इथे चर्चा करा आणि त्यानंतर P आणि S लहरींची चर्चा करा. तर अशा प्रकारे या P आणि S लहरी ज्या असतील त्यांचे विविध जे काही भाग आहे त्या सर्व भागांची या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. तर हे झालं तुमचं एक कम्प्लीट आन्सर, म्हणजे दोन्ही पार्ट तुम्ही या उत्तराचे सॅटिस्फाय केलेले आहेत, राईट. ज्या डिटेल्स आहेत प्रॉपर डिटेल्स तुम्ही या ठिकाणी मेन्शन केलेल्या असाव्यात. प्रॉपर आकृत्या या ठिकाणी तुम्ही काढाव्यात, आलेख काढावे. क्लिअर आहे. आणि फायनली आता कन्क्लुजन देत असताना आपला जो अगेन काही खूप कॉन्क्रीट नाहीये कन्क्लुजनच्या बाबतीत, पण मग मी काय म्हणेल की पृथ्वीची अंतर्गत संरचना कशा प्रकारे मानवी जीवनाला प्रभाव टाकते. अगेन मी वारंवार हे सांगेल की प्राकृतिक भूगोल मानवी भूगोलामध्ये घेऊन जा, ठीक आहे. तर मी या ठिकाणी हे म्हणेल की बघा, पृथ्वीची अंतर्गत संरचना ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध घटना घडवून आणते. अशा प्रकारचं तुम्ही एक कन्क्लुजन करू शकता. प्लेट टेक्टॉनिक्स पर्यंत तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. दुसरं कन्क्लुजन मी जिओमॅग्नेटिझम पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्यात मी हे सांगू शकतो की कशा प्रकारे पृथ्वीची अंतर्गत संरचना मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे. क्लिअर. सो हे होतं आजचा एक पुन्हा समर्पण मधला प्रश्न. उद्याच्या सेशन मध्ये असाच एक प्रश्न घेऊन येऊ. सिक्वेन्स हाच असेल आपला. आता इथून पुढचे जे काही मुद्दे आहेत पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेचे मुद्दे आहेत, त्यानंतर प्लेट टेक्टॉनिक्स, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट यासारखे मुद्दे सुरू होतील. मी पलीकडे गेल्यानंतर आयसोस्टसी किंवा भूसंतुलन ची आपण चर्चा करू. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू एव्हरीवन.